पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय राघव, हल्ली डबा आणत नाहीस? वहिनीच्या हातचं जेवणाचं सुख आम्हाला मिळू नये असं वाटतं का? राणे तसं नाही रे, बायको किती चांगली असली तरी 4-8 महिन्यात तिचा कंटाळा येतोच। शेवटी आलाच ना वडापाववर। अगदी खरंय। आता आमच्या हिचंच बघ ना, मी एकदा काय तिला म्हंटल की मला वालाची भाजी आवडते, तर आठवड्यातून 4 वेळा वालाचीच भाजी करते। तुझ्या घरी कोणती भाजी करते रे वहिनी? भाजी कुठली का असेना रे, रोज रोज एकाच पद्धतीचं जेवण करून कंटाळा येतोच। खरंय, शेवटी वडापाव हे अंतिम सत्य। अगदी बरोबर। झालं असून की अजून हसायचं आहे? या असून घ्या। बायको म्हणजे तुम्हाला चेष्टेचा विषय वाटतो ना? मित्रांना हसवायचं असेल तर बायकोचा कुठला तरी विषय काढायचा आणि मित्रांना हसवायचा। पण ती बिचारी आपल्यासाठी काय काय राबते या गोष्टीचा कधी विचार आला डोक्यात? तिच्या जागी किचन मध्ये ओट्यासमोर उभं राहून पदार्थ बनवण्याचा कधी प्रयत्न केलाय कधी प्रयत्न? ती रात्रंदिवस आपल्यासाठी राबत असते। माझ्या नवऱ्याला काय आवडेल, मी त्याच्यासाठी काय बनवू, आदल्या रात्री ती विचार करत असते। आणि नवऱ्यासाठी म्हणून तिने बनवत असताना मुलांना मात्र ते आवडत नाही, मुलांना काहीतरी वेगळंच आवडत असतं। मग मुलांसाठी काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करते ती। बरं, त्यानंतर सासू आलीच, मग तिचंही काहीतरी भलतंच म्हणणं असतं, अगं हे ह्याच्यामध्ये हे कमी पडलं किंवा अमकं जरा जास्त पाहिजे होतं। ती अजून तिला शिकवायला लागते। या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते, घरातल्या प्रत्येक माणसाचा ती विचार करत असते। पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तिला काय आवडतं हा विचार ती कधीच करत नाही। तुम्ही मात्र सकाळी सवयीनुसार उठता, गरम पाण्याने आंघोळ झाली की मग बायकोनेच काढून ठेवलेले कपडे ते घालायचे आणि निघता निघता ती तिने बनवलेला डबा तुमच्या हातात आणून देते। मग तो डबा उघडून बघायचा आणि मग तिला परत एकदा टॉन्ट मारायचं, हे काय, हे आजच का, असं काहीतरी बोलतो। पण असं बोलण्याने तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचार सुद्धा आपण करत नाही। आपण निघून जातो ऑफिसला, आपण ऑफिसमध्ये येतो आणि आपल्याला वाटतं की आता आपली बायको घरी आराम करत असेल, रिकाम टेकडी बसलेली असेल, पण नाही, ती सतत काही ना काहीतरी कामात गडलेली असते। बायको आपल्यासाठी जे जेवण बनवते ना, त्याला फक्त मसाल्यांची चव नसते, त्याच्यामध्ये प्रेम, काळजी, माया असते, या सगळ्यांची चव असते। आणि म्हणून आपण जे आज धडधाकट आहो ना, आपली तब्येत चांगली आहे ना, याला कारण ही बायको असते आणि ती तुमच्यासाठी चेष्टेचा विषय आहे। विनोद करता तिच्यावर तुम्ही? कधीतरी तिला घरी जाऊन विचारलं की आज आपण तुझ्या आवडीचं काहीतरी बनवून खाऊया, किंवा जे तिने बनवलेलं आहे त्याचा पहिला घास खाताना कधीही असं वाटलं तिला बोलावंसं की किती सुंदर बनवलंस तू, आज ही भाजी किती छान झाली, एकदा असं बोलून बघा तिच्या डोळ्यात पाणी येते की नाही ते। कधीतरी तिच्या जागी त्या किचनच्या ओट्यासमोर उभं राहून बघा, म्हणजे मग तुम्हाला ते बाई पण कळेल आणि तिचे कष्ट कळतील। सॉरी राघव। नाही, आय एम सॉरी। आय एम सॉरी। आणि हा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी बायको आनंदी ही तिच्या माहेरी गेलीये काही दिवसांसाठी, म्हणून चालू दे तुमचं। आनंदी, हे काय? उंदीर आणि मोदक? अगं गणपतीचं काय? मावशी, तुम्ही म्हणालात ना गेल्या 2 वर्षापासून आपल्याकडून लोकांच्या घरी बाप्पा गेले नाहीयेत म्हणून, मग त्यांना वाईट वाटत असेल ना? ह्या वर्षी तर बाप्पा बनवतोय आपण, अग निरोप द्यायला हवा आपण त्यांनी हक्काने यावं आणि आपल्याकडून बाप्पा घेऊन जावा। अगं पण उंदीर आणि मोदक बनवून काय होणार आहे? मावशी, ती काकांची चोपडी सापडली ना आपल्याला, त्यात नंबर्स पण आहेत आणि पत्ते पण आहेत। त्या प्रत्येक पत्त्यावर एक उंदीर आणि एक मोदक पाठवूयात, त्यासोबत एक चिठ्ठी पण पाठवूयात आणि त्या चिठ्ठीत लिहायचं
या उंदरावर बसणारा बाप्पा आणि हा मोदक खाणारा बाप्पा आमच्याकडे आहे, तो न्यायला या. तो तुमची वाट बघतोय. किती छान कल्पना आहे ग तुझी. हो ना. आम्ही आपले 2 वर्ष कारखाना बंद करून ठेवला होता. तू आलीस काय, सगळं सांभाळायला घेतलंस काय, आणि हे सगळं तुला सुस्त कसं काय ग? या वर्षी नागपंचमी नंतर सगळेजण पुन्हा आपल्याकडे पाठ आणून देतील बघ. अरे हा बघ नंदू आला. अरे नंदू काय ग? अरे काय हुशार आहे रे ही. हो हो. आणि हे काय काय? अरे तू लवकर कसा आलास? म्हणजे काम लवकर संपलं म्हणून मी आलो लवकर. दादा, बाकी कामं व्यवस्थित चालू आहेत ना? हा हो. वहिनी, मी सुद्धा तुम्हाला मदत करतो. ए थांब, मातीला हात लावायचा नाहीस तू. काही 2 वर्षांनी. नंदू, एकदा यात रमलास ना तर बाकी सगळी कामं सोडशील तू. मला माहितीये ना, या बाबतीत तू अगदी बापावर गेलायस. मावशी, असू द्या ना, करू द्या ना त्यांना. हे बघा, आता त्यांच्या वडिलांचा वारसा आणि परंपरा पुढे जायला हवी की नाही? त्यांनी ह्या गोष्टींना हात नाही लावला तर तो वारसा कसं काय पूर्ण होईल? करू द्या ना मावशी. दादा, बनवा एक मोदक. हो, पण फक्त एकच. आणि हे बघ आनंदी, याला जास्त वेळ इथं बसू देऊ नकोस हा, सांगून ठेवतेय. आलेच मी. आता कसं वहिनी, तुम्ही सांगा मला जरा. सांगते. हा, बरोबर. बऱ्याच दिवसांनी मातीला हात लावलाय. छान वास येतो ना. मला तुझी मदत हवी. यार हे किती सॉफ्ट आहे. काय होती? हे बघ, एक काम करायचं, दे बघू. हे असं छान एकत्र करायचं, अगदी प्रेमाने कर बरं. तू घे. वहिनी बघा, बरोबर आहे ना? छान बनवला तुम्ही. हो. ते काकांच्या हातची कला तुमच्या हातात आली वाटतं. छान बनवलाय मोदक. मग गेल्या वर्षी तुम्ही का नाही बनवला बाप्पा? हा, तसं करायला हरकत नव्हती. बाबांनी सगळं शिकवलं होतं मला. पण वहिनी, जर मी ह्याच्यातच रमलो असतो तर माझ्या गृहोद्योगातल्या बायकांच्या घरी कदाचित बाप्पाही चूल पेटवू शकला नसता. म्हणून छान झालेत ना? अहो वहिनी, मोबाईल मातीत पडला. अहो अहो अहो, तुमच्या हाताला सुद्धा माती लागली ना. मग घे. अहो, पाण्याने काय मोबाईल धुताय तुम्ही? दूध नाहीये दादा, माती घडतीये. त्यांनी दिलाय मोबाईल मला, इतक्या प्रेमाने दिलाय मोबाईल. स्विच ऑफ झालाय. बंद पडला गेम बाय माझे. काय रे, काय झालं? माती. तेच करणार तू. अगे, वहिनींचा मोबाईल मातीत पडला. हे वहिनी. आनंदी, खूप उणीव भासते ग तुझी. सतत आठवण येत राहते. सारखं वाटतं की तू माझ्या समोर असावीस, मी तुझ्याशी बोलावं, तुला बघत राहावं.
नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. माफ करा, आजवर ह्या घरात तुम्हाला विचारल्याशिवाय काही केलं नाही मी. पण आज घरातून जाताना ह्या घरातल्या माझ्या नसलेल्या 2 वस्तू मी घेऊन जातीये. एक तुमचा शर्ट आणि एक चिंगीचं खेळणं. माझी माणसं माझ्यासोबत नसतील, पण त्यांच्या आठवणी जपायची हीच एक संधी आहे. म्हणून एवढा तरी माझा हक्क आहे असं समजते मी. तुझाच हक्क आहे आनंदी, तुझाच हक्क आहे माझ्यावर, या घरावर, सगळ्यावर. माझ्या विषयाला काहीच अर्थ नाही आनंदी तुझ्याशिवाय. मी एकटा नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मला तू हवी आहेस, माझ्या समोर हवी, तो माझ्या बाजूला. तोंडून हा काय काय मी आज कबूल करतो आनंदी. आजपर्यंत इतकी वर्ष मी रमाशिवाय जगू शकत नाही असं मला वाटत आहे, पण मी कबूल करतो आनंदी, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. चालू झाला एकदाचा फोन. किंवा माझा ह्यांचा फोन येऊन गेला मला. ह्यांनी फोन केला होता मला. का केला असेल फोन? खरी बरं असेल ना सगळं? काय करू का ना फोन? नको. करायला हवा मी फोन. परत कसा बंद पडला? हा, अरे तिनेच बनवलं सगळे. मग वहिनी कुठे आहेत? अरे तेच मी तुला सांगते ना, एवढं सगळं तिने बनवलं, तिकडे जाऊन मोदक बनवले आणि तीच आली नाही जेवायला. पाणी दे रे. हो, हा आवरावर करत असतील, खोलीतच असणार. तिची नि माझी एवढी जवळीक नाही ना, नाही तर हाताला धरून इथंच जेवायला बसवलं असतं मी तिला. मी एक काम करतो, मी त्यांचं ताट इथेच भरतो आणि त्यांना खोलीत नेऊन देतो, त्या तिथेच खातील. हा चालेल, जा जा.
आण. हो हो. काय रे? हा आलो. घे भाजी घे. छान वास पण मस्त सुटतो. पोळे हा पोळी घे. हे घे. हा भात घे भात. हो. वरण पण घे. हा अरे एवढा सगळा घेतो, आणखीन घे ना तिच्यासाठी दे. हो. हा वरण घे. आणि तिला म्हणाव सगळं संपवायचं, काही शिल्लक ठेवायचं नाही. हा जा जा लवकर ये जा. काय रे काय झालं? नाही काही नाही. हा काही नाही. लवकर या. हो. वहिनी आत येऊ का? हा दादा या ना. तुमच्यासाठी जेवायला घेऊन आलो, तुम्ही जेवून घ्या. तुमची वाट बघत होतो आम्ही. की बाय माझे माफ करा ना दादा, फोन बंद हरकत पडला. नाही, तुमची मनस्थिती मी समजू शकतो. येतो. मंगळसूत्र माझं मंगळसूत्र नंदू दादांकडे कसं काय आलं? बाय माझे म्हणजे नंदू दादा, नंदू दादा, ओ नंदू दादा थांबा थांबा. हे काय? हा काय झालं वहिनी? मंगळसूत्र कुठून मिळालं तुम्हाला? कोणी दिलं मंगळसूत्र? घरी गेला होतात का तुम्ही? कोणी दिलं सांग, बोला ना काहीतरी. तुम्ही वचन दिलं होतं ना मला, मोडलं का वचन? असं काय करताय वहिनी तुम्ही? मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आपण बसून बोलूया का? थांबा, बोला इथेच बोला. कोणी दिलं मंगळसूत्र? आय एम सॉरी. म्हणजे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. तिने विचारल्यानंतर मी तिला नकार नाही देऊ शकलो. तिने म्हणजे कोणी? वर्षाताईंनी? दुसरी कोण आहे? की बाय माझे अहो काय हो नंदू दादा. तिने विचारलं, मग मी तिला सांगून टाकलं की तुम्ही इथे राहताय म्हणून. एक गोष्ट सांगितली तिनं नंदू दादा की मी इथे हे कुणालाच सांगू नका, वर्षाताईंना पण नका सांगू. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मग कशाला सांगितलं? आता वर्षाताईंना कळलं म्हणजे आईंना कळेल, आईंना कळलं, चिंगीला कळेल, ह्यांना कळलं तर काय करू मी? नाही असं होणं शक्य नाही, कारण मी तिच्याकडनं वचन घेतलंय ना की कुणाला सांगू नकोस म्हणून. हा वचन तर तुम्ही पण दिलं होतं ना मला. त्याचं काय झालं? बोललात ना तुम्ही, सांगितलं ना वर्षाताईंना. आणि तुम्हाला नाही माहिती, वर्षाताईंच्या पोटात काहीच राहत नाही, सगळं मोकळेपणाने सांगून टाकतात सगळ्यांना. ह्यांना सांगितलं तर काय करू मी? नाही तशी नाहीये ती. आधी होत असेल तिच्याकडनं चुकून, पण आता तिने लक्षात ठेवलं की हे कुणाला सांगायचं नाही म्हणून. कशाला सांगितलं नंदू दादा? काय करू मी आता? आणि हे मंगळसूत्र कशाला पाठवलं असेल त्यांनी? फक्त मंगळसूत्रच नाही पाठवलं तिने, मग निरोपही पाठवलाय. वर्षा म्हणाली की आनंदी बहिणीनं जाऊन सांग की या मंगळसूत्राच्या खऱ्या मालकीण तुम्ही आहात. तुमचं त्या घराशी असलेलं नातं ह्या मंगळसूत्राने जोडलेलं आहे आणि तुमचं हे नातं कोणीही काहीही झालं तरी तोडू शकत नाही. पुढे जाऊन वर्षा हेही म्हणाले की या मंगळसूत्रासहित तुम्ही तिला घरी परत आलेल्या हव्या आहात आणि ह्याची जाणीव तुम्हाला सतत होत राहावी म्हणून तिने हे माझ्यासोबत तुमच्यासाठी पाठवलंय.